आज आपण पाहणार आहोत SN2 मेकॅनिझम. द रिॲक्शन बिटवीन मिथिल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड आयन टू गिव्ह मिथॅनॉल फॉलो अ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. आता ही जी रिॲक्शन इथं मिथिल ब्रोमाइड हा आहे मिथिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साइड आयन म्हणजे तो NaOH असेल किंवा KOH असेल, त्याच्यातला तो हायड्रॉक्साइड आयन आहे. त्याच्यापासून काय मिळणार आहे? मिथॅनॉल. हा मिथॅनॉल म्हणजे अल्कोहोल तुम्हाला मिळतं आहे. म्हणजे अल्किल हॅलाइडची रिॲक्शन हायड्रॉक्साइड बरोबर म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर होईल आणि तुम्हाला अल्कोहोल म्हणजे मिथिल अल्कोहोल तुम्हाला मिळणार आहे. हे सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, म्हणजे आपण याला SN2 रिॲक्शन असं म्हणतात. रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड ऑन. आता ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे तो डिपेंड करतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टू रिॲक्टिंग पेसेस, म्हणजे ज्या दोन रिॲक्टिंग पेसेस आहेत. आता दोन रिॲक्टिंग पेसेस म्हणजे बघा इथे एक मिथिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साइड ह्या दोन रिॲक्टिंग पेसेस आहेत. त्याच्यावर दोघांवर रिॲक्शनचा रेट हा डिपेंडंट असणार आहे, म्हणून ही SN2 रिॲक्शन आहे. याला आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर असं पण म्हणतो किंवा त्यालाच वेगळ्या शब्द एक दुसरं जे आहे SN2 असं म्हटलं जातं. मग रेट आता बघा रिॲक्शनचा रेट वरती ही आपण रिॲक्शन बघितली, हिचा जो रेट आहे बाळांनो बघा, रेट इक्वल टू के हा रेट कॉन्स्टंट असतो, ठीक आहे, इक्वल कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इन्फ्लुएन्स्ड बाय केमिकल पेसेस टेकिंग पार्ट इन द स्लोवेस्ट स्टेप ऑफ मेकॅनिझम. आता जी केमिकल रिॲक्शन्सचा जो रेट आहे, ज्या केमिकल पेसेस स्लो स्टेपमध्ये भाग घेतात त्याचा परिणाम रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर होतो. इन अबो रिॲक्शन ओनली टू रिॲक्टंट आर प्रेझेंट. फक्त दोनच रिॲक्टंट आहेत बघा, दोनच रिॲक्टंट आहेत. बोथ आर फाउंड इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन आणि दोघांमुळे रेट ऑफ रिॲक्शनवर इफेक्ट होणार आहे. दिस मीन्स दॅट रिॲक्शन इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. म्हणजे याचा अर्थ काय, एकाच स्टेपमध्ये रिॲक्शन पूर्ण होते आणि आपण ती जी सिंगल स्टेप रिॲक्शन आहे त्याला स्लो स्टेप म्हणतात. म्हणजे कुठल्याही रिॲक्शनचा जो रेट डिटरमाइन करणारी स्टेप असते ती स्लो स्टेप, आणि SN2 रिॲक्शनमध्ये एकच स्टेप आहे हे लक्षात घ्या, एका स्टेपमध्ये रिॲक्शन होते. दिस फर्दर इम्प्लाय दॅट द टू चेंज नेमली. आता एका स्टेपमध्ये दोन चेंजेस होतील, बॉन्ड ब्रेकिंग पण होतं आहे आणि बॉन्ड फॉर्मिंग पण होतं आहे. म्हणजे बघा मिथिल ब्रोमाइडमधला जो आहे बघा, हा मिथिल ब्रोमाइड याच्यातला हा बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि नंतर जो OH मायनस आहे हा त्या मिथाइल बरोबर बॉन्ड फॉर्म करणार आहे, म्हणजे जो कार्बोकॅटन आहे त्याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करेल. हे सायमल्टेनियसली एका स्टेपमध्ये होणार आहे. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस होईल बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग. दिस इज SN2 मेकॅनिझम इज रिप्रेझेंटेड ॲज शोन इन फिगर. आता आपल्याला SN2 मेकॅनिझम त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे एक खाली. आता बघा इथं SN2 मेकॅनिझम बघा, हे दिलेलं आहे तुम्हाला मिथिल ब्रोमाइड. हा आहे मिथिल ब्रोमाइड, दिसतोय का हा मिथिल ब्रोमाइड बघा. याच्यामध्ये बघा तो हायड्रॉक्साइड आयन्स त्या कार्बनवर अटॅच करतोय आणि तो कार्बन Br बॉन्ड हा ब्रेक होतोय बघा, ॲरोने दाखवलंय आणि बघा हा ॲरोने इथे दाखवलंय की अटॅक करतोय. मग बघा एकाच ट्रान्झिशन स्टेट म्हणजे त्याला रेट डिटरमाइनिंग स्टेप असं म्हणतात. ती ट्रान्झिशन स्टेट असते जिथं बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड फॉर्मिंग सायमल्टेनियसली होतं. जसं जसं बॉन्ड ब्रेक कार्बन आणि ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक होईल तसं तसं बॉन्ड फॉर्मेशन कार्बन आणि OHचा बॉन्ड फॉर्मेशन होईल. आणि बघा ही एका स्टेपमध्ये आपल्याला इथं मिथिल अल्कोहोल मिळालेलं आहे. सिंगल स्टेप मेकॅनिझम. आता याचे काय फीचर्स आहेत रिॲक्शनचं? सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे, सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंग होतं आहे. म्हणजे एकाच वेळा बॉन्ड पण ब्रेक होईल, बॉन्ड पण फॉर्म होईल. म्हणजे कार्बन Brचा बॉन्ड एकाच वेळा फॉर्म होतो आहे आणि त्याच वेळेस कार्बन हायड्रॉक्सिलमधला जो O आहे त्याच्याशी बॉन्ड फॉर्म करते. बॅक साईड ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. तुम्ही जर रिॲक्शनमध्ये बघितला अटॅक कसा होतोय, बॅक साईड होतोय. हे बघा ही बॅक साईडने तो अटॅक करतोय. कुठून अटॅक करतोय तो? बॅक साईडने. द न्यूक्लियोफिलिक अटॅक द कार्बन अंडरगोइंग सबस्टिट्यूशन फ्रॉम द साईड अपोजिट टू द लिव्हिंग ग्रुप. हा लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुप म्हणजे बाहेर पडणारा, बघा तो इथं बाहेर पडलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने OHने कार्बनला अटॅक केलेला आहे, हायड्रॉक्साइडने कार्बनवर अटॅक केलेला, म्हणजे याला बॅक साईड अटॅक म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं, स्टेरिक रिपल्शन्स अवॉइड होतो. स्टेरिक रिपल्शन कुठे असतं, एखादा ॲटम मोठा असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम मोठा असेल तर अटॅक करायला अडचण येते.
त्याला स्टेरिक हिंड्रन्स म्हणतात. तसं स्टेरिक हिंड्रन्स इथे होणार नाही. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इनकमिंग न्यूक्लियोफाइल अँड लिव्हिंग ग्रुप. तसंच जे इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन का म्हणतोय आपण, कारण बीआरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज राहील. हायड्रॉक्साईडवर निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्जचं काय होतं, रिपल्शन होतं. ते रिपल्शन पण अवॉइड होईल. बॅक साईड अटॅकमुळे ते रिपल्शनसुद्धा काय होईल, अवॉइड होईल. आलं लक्षात. म्हणून त्याने बरोबर बॅक साईडने काय करतोय, तो अटॅक करतोय. इन द ट्रान्झिशन स्टेट, आता बघा ट्रान्झिशन स्टेट आपण बघितली, त्याच्यात काय होत होतं, न्यूक्लियोफिल लिव्हिंग ग्रुप बॉन्डेड टू द कार्बन विथ अ पार्शियल बॉन्ड दाखवलेलं आहे तिथं बघा, डॉटेडने आपण दाखवलं आहे. त्याचा अर्थ काय, तो पार्शियल बॉन्ड आहे टू द पार्शियल बॉन्ड अँड कॅरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. मग बघा त्याच्यावर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय केले, आपण शो केलेले आहेत. तर तिथं बघितलं बघा, इथे जर बघितलं तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इथं दाखवले आहेत. म्हणजे बॉन्ड फॉर्म होते, बॉन्ड ब्रेकिंग होतं, त्याला पार्शियल आपण म्हणतोय तिथं. ठीक आहे. ट्रान्झिशन स्टेट कंटेन पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. इथे जर बघितलं तुम्ही ट्रान्झिशन स्टेटमध्ये, तर ट्रान्झिशन स्टेटमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की कार्बनच्या व्हॅलन्सी किती शो होत आहे बघा. इथं ए हायड्रोजन बरोबर 1, हा 1, नंतर हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. म्हणजे याला म्हणतात पेंटा कोऑर्डिनेट. पेंटा म्हणजे 5 बॉन्ड. ॲक्च्युली कार्बनला किती बॉन्ड असतात, 4च बॉन्ड असतात. तो 4च व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतो. ठीक आहे. याच्यात जर बघितलं तुम्ही 3 सिग्मा बॉन्ड आहेत, 1 प्लेन मेकिंग बॉन्ड अँगल 120, आणि त्यांच्यामध्ये अँगल जो आहे 120 डिग्रीचा आहे विथ इच अदर. म्हणजे तो जे 3 बॉन्ड आहेत, जे बॉन्ड ब्रेक होत नाही आहे, बॉन्ड फॉर्म होत नाही ऑलरेडी ते आहेत, त्यांच्यामध्ये 120चा अँगल आहे इच अदर. अँड 2 पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, जिथं आपण डॉटेड लाईनने दाखवलं ते परपेंडिक्युलर आहे. प्लेनला कसे आहेत ते परपेंडिक्युलर आहे. When SN2 reaction is brought about a chiral carbon, the product is found to have opposite configuration compared to that of a substrate. SN2 रिएक्शन मध्ये जर समजा कायरल कार्बन असेल, आता इथे जो दिलेला आहे मिथाइल, हा काही कायरल कार्बन नाही. कारण तो का कायरल कार्बन नाही आहे जर आपण बघितलं बाळांनो इथं, तर कायरल कार्बन म्हणजे काय असतं, इथं वेगवेगळे पाहिजे. इथे हायड्रोजन आहे, 3 हायड्रोजन आहेत, सेम ग्रुप आहे, म्हणून तो कायरल राहू शकत नाही. ठीक आहे. जर कायरल राहिला असता तर जो प्रोडक्ट फॉर्म होणार आहे तो अपोजिट कॉन्फिगरेशनचा होतो. इन अदर वर्ड, SN2 रिएक्शन इज फाउंड टू प्रोसीड विथ इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन. म्हणजे इन्व्हर्जन होतं. त्याचं काय होतं, इन्व्हर्जन होतं. दिस इज फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. जसं छत्री असते, जोराने वारा आला तर काय होतं, छत्री उलटी होऊन जाते, उलट होते, त्याला आपण फ्लिपिंग म्हणतो, त्याला इन्व्हर्जन म्हणतात. इट इज नोन ॲज वॉल्डन इन्व्हर्जन. त्याला वॉल्डन इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. वॉल्डन इन्व्हर्जन. द इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन इज रिझल्ट ऑफ बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. आणि हे जे इन्व्हर्जन होतं त्याच्यावरून आपल्याला समजतं की तो न्यूक्लियोफाइलने बॅक साईड अटॅक केलेला आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. तर मित्रांनो, आता पुढचं जे मेकॅनिझम आहे SN2, आता ते आपण बघणार आहे. पहिलं बघितलं तर SN2 सिंगल स्टेप होती, ते आपण बघितलं. आता जे पुढचं मेकॅनिझम आहे ते SN2 आहे. SN1 आपण बघितलं. आता हे SN1 मेकॅनिझम आहे. SN2 मध्ये काय होतं, 2 रिॲक्टंट इन्फ्लुएन्स करतात रेट ऑफ रिॲक्शनवर. आता इथं SN1 आहे म्हणजे काय, एकच रिॲक्टंट इन्फ्लुएन्स करेल रेट ऑफ रिॲक्शनमध्ये. द रिॲक्शन बिटवीन टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड, काय घेतलं आपण, टर्चरी म्हणजे काय रे, हा बघा, हा टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. टर्चरी म्हणजे हा जो कार्बन आहे मधला, त्या कार्बनच्या सराउंडिंगला 3 कार्बन आहेत. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन. 3 कार्बन जर सराउंडिंगला असतील तर त्याला काय म्हणतात, टर्चरी कार्बन म्हणतात. त्याला काय म्हणतात, टर्चरी कार्बन म्हणतात. ठीक आहे. तर टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड ची रिएक्शन कोणाबरोबर, हायड्रॉक्साईड आयन बरोबर. काय मिळतं आपल्याला, टर्चरी ब्युटिल अल्कोहोल. बघा, टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड हायड्रॉक्साईड बरोबर रिएक्शन काय मिळालं, टर्चरी ब्युटिल अल्कोहोल आपल्याला इथे मिळालंय. ही जी रिएक्शन आहे ही फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, म्हणजे आपण याला SN1 म्हणतो. म्हणजे रिएक्शनचा जो रेट आहे तो डिपेंड करतो फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली 1 पेसिस, आणि ती जी पेसिस आहे ती आहे टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड. फक्त टर्चरी ब्युटिल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट हा रिएक्शनचा ठरतो. याला सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमोलिक्युलर, SN1 युनिमोलिक्युलर, युनि म्हणजे 1 मोलिक्युलर,
असं म्हटलं जातं. ही रिॲक्शन दिली, ही बघितली आपण. ठीक आहे. आता रिॲक्शनचा रेट बघा, रेट इज इक्वल टू के हा रेट कॉन्स्टंट आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड एकाच याच्यावर, इथं बघा हायड्रोक्साईडचं कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंडंट राहत नाही. इट कॅन बी सीन इन दिस रिॲक्शन दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली सबस्ट्रेट ॲपियर इन द रेट इक्वेशन. रेट इक्वेशन हे रेट इक्वेशन आहे, याच्यात फक्त एकाच सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द न्यूक्लियोफिलिक डज नॉट इन्फ्लुएन्स. जो न्यूक्लियोफाईल होता, न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, अटॅक करणारा, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, जो कार्बनवर अटॅक करेल, कार्बोकॅटायनवर अटॅक करेल, त्याला आपण न्यूक्लियोफाईल म्हणतो. न्यूक्लियोफाईल म्हणजे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जो अटॅक करणार आहे तो न्यूक्लियोफाईल आहे. आणि न्यूक्लियोफाईलवर रिॲक्शनचा रेट इन्फ्लुएन्स करत नाही आहे. इन अदर वर्ड, टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड रिॲक्ट विथ हायड्रॉक्साईड बाय 2 स्टेप मेकॅनिझम. आता ही जरी SN1 रिॲक्शन आहे, पण याला 2 स्टेप आहे. रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते. पहिल्या स्टेपला इन द स्लो स्टेप, जी स्लो स्टेप आहे त्याच्यामध्ये CX बॉन्ड इन द सबस्ट्रेट अंडरगो हेट्रोलिसिस. हेट्रोलिसिस म्हणजे काय, हा कार्बन आणि X म्हणजे हॅलोजन याच्यातला बॉन्ड ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलोजनवर निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज याच्यासाठी कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे हॅलोजनची, म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. तर त्याला आपण हेट्रोलिसिस असं म्हटलं जातं. Undergo heterolysis and in subsequent fast step, the nucleophilic uses this electron pair to form new bond with a carbon undergoing change. नंतर अटॅक झाल्यानंतर, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होतं, जो न्यूक्लियोफाईल असतो तो फास्ट स्टेपमध्ये होतो. तो न्यूक्लियोफाईल कार्बोकॅटायनवर अटॅक करतो, म्हणजे जो कार्बन होता ब्रेक झालेला X बरोबर त्याच्यावर तो अटॅक करेल आणि न्यू बॉन्ड तो फॉर्म करेल. दिस SN1 mechanism is represented as shown in figure. This SN1 reaction is represented as shown in figure. ते आपल्याला खाली बॉटमला रिॲक्शन दाखवली. स्टेप फर्स्ट बघा, इथं रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपला काय होतं, स्लो स्टेप आहे. ठीक आहे. हा टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, स्लो स्टेप. बघा बॉन्ड ब्रेक झाला, बघा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर निगेटिव्ह, म्हणजे आपण याला कार्बोकॅटायन इंटरमिजिएट आपल्याला मिळाला. हेट्रोलायसिस ब्रेकिंग होती. सेकंड स्टेपला काय करतो, हा OH अटॅक करतोय प्लसवर, म्हणजे आपल्याला इथं टर्चरी ब्युटिल अल्कोहोल मिळाला. आता काय फीचर्स आहे इथे, 2 स्टेप मेकॅनिझम आहे, 2 स्टेप आहे बघा, फर्स्ट सेकंड. दुसरं हेट्रोलिसिस. हेट्रोलिसिस म्हणजे काय, हेट्रोलिसिसमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज होतात फॉर्म झाल्यानंतर. ती स्लो स्टेप आहे बघा. ही स्टेप कशी आहे, स्लो आहे. रिव्हर्सिबल पण आहे. कशी आहे, रिव्हर्सिबल, फॉरवर्ड पण जाते बॅकवर्ड पण जाते. ठीक आहे. नंतर प्लॅनर कार्बोकॅटायन फॉर्म झाला. कुठला, प्लॅनर, हा प्लॅनर आहे. अटॅक ऑफ न्यूक्लियोफालिक ऑन द कार्बोकॅटायन इंटरमिजिएट फास्ट सेकंड स्टेप टू फॉर्म द प्रोडक्ट. जी सेकंड स्टेप आहे बाळांनो ती कशी आहे, फास्ट स्टेप आहे. आणि त्याच्यात न्यूक्लियोफिलिक हा कार्बोकॅटायन, हा न्यूक्लियोफिलिक आहे, हा कार्बोकॅटायन आहे, त्याच्यावर तो अटॅक करतोय. When SN1 reaction is carried out of chiral carbon, समजा जर SN1 रिॲक्शन ही जर कायरल कार्बनवर जर रिॲक्शन झाली असती, कायरल कार्बनवर जर रिॲक्शन झाली असतं. कायरल कार्बन म्हणजे काय, असा कार्बन की ज्याच्या सराउंडिंगला 4 डिफरंट ॲटम आहेत किंवा डिफरंट ग्रुप ऑफ ॲटम आहे, त्याला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणतो. असा जर कंपाऊंड राहिला असता तर जो प्रोडक्ट फॉर्म होईल तो रेसिमिक फॉर्म होईल. रेसिमिक म्हणजे काय, तो तुम्हाला डेक्स्ट्रो पण मिळेल आणि लेयो पण, म्हणजे 2 प्रोडक्ट मिळतील आणि त्या मिक्सचरला आपण रेसिमिक मिक्सचर असं म्हणतो. दिस इंडिकेट SN1 रिॲक्शन प्रोसीड मेनली विथ अ रेसिमायझेशन. त्याला आपण काय म्हणतो, रेसिमायझेशन म्हणतो. दिस मीन्स बोथ इनॅन्शिओमर. आता 2 प्रोडक्ट मिळतात म्हणजे ते दोघं प्रोडक्ट एकमेकांचे काय आहेत, इनॅन्शिओमर आहेत आणि ते ऑलमोस्ट इक्वल अमाऊंट म्हणजे 50% असे ते रेसिमिक मिक्सचर आपल्याला मिळणार आहे. रेसिमायझेशन इन SN1 रिॲक्शन इज द रिझल्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्लॅनर कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. म्हणजे याच्यातसुद्धा आपल्याला प्लॅनर कार्बोकॅटायन इंटरमिजिएट ऑप्टेन होतोय. न्यूक्लियोफाईल कॅन अटॅक प्लॅनर कार्बोकॅटायन फ्रॉम आयदर साईड विच रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बोथ द इनॅन्शिओमर ऑफ द प्रोडक्ट. आता जो न्यूक्लियोफाईल आहे इथं आता 2 प्रोडक्ट मिळतात, एक डेस्टो आणि लेओ. म्हणजे जो न्यूक्लियोफाईल अटॅक करणार आहेत, जो न्यूक्लियोफाईल अटॅक करणार आहे तो दोघं साईडने करेल, फ्रंट साईडने पण करतो एक वेळा आणि एक वेळा बॅक साईडने. म्हणून इथं आपल्याला 2 प्रोडक्ट्स काय होतील, ऑप्टेन होतील. पुढचा जो टॉपिक आहे, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग SN1 SN2 मेकॅनिझम. SN1 आणि SN2 मेकॅनिझममध्ये कुठले फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात, इफेक्ट करतात. नेचर ऑफ सबस्ट्रेट. पहिलं काय आहे, नेचर ऑफ सबस्ट्रेट. आता बघा SN2च्या बद्दल आपण बघतोय.
ट्रान्झिशन स्टेट ऑफ SN2 mechanism is pentacoordinate and thus crowded. SN2 स्टेपमध्ये जी ट्रान्झिशन स्टेट होती पेंटॅकॉर्डिनेट, सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेक होतो, सायमल्टेनियसली बॉन्ड फॉर्म होतो, म्हणजे तिथं काय क्राउडिंग आहे, क्राउडिंग म्हणजे गर्दी आहे. ॲज अ रिझल्ट SN2 मेकॅनिझम इज फेवर बाय प्रायमरी हॅलाइड. म्हणजे SN2 रिएक्शन जर प्रायमरी हॅलाइड असेल तर रिएक्शन काय होते, फेवरेबल असते, आणि टर्चरी हॅलाइड असेल तर रिएक्शन काय असतं, लिस्ट फेवर असते. लिस्ट फेवर म्हणजे प्रायमरी असेल तर तो क्विकली रिॲक्ट होऊन जातो OH बरोबर, आणि टर्चरी असेल तर ती रिॲक्शन कशी होते, स्लो होते. आता SN1 मध्ये बघा, प्लॅनर कार्बोकॅटायन इंटरमिजिएट इज फॉर्म इन SN1 रिएक्शन. SN1 रिएक्शनमध्ये काय फॉर्म होतो, कार्बोकॅटायन प्लॅनर फॉर्म होतो. म्हणजे बघा तो अशा पद्धतीने फॉर्म होतो. हे बघा अशा पद्धती, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, अशा पद्धतीने फॉर्म होतो. इट हॅज नो स्टेरिक क्राउडिंग. कारण बघा याच्यामध्ये 120चा अँगल आहे, इथे पण 120चा अँगल आहे, इथे पण 120चा अँगल आहे, आणि इथं क्राउडिंग नाही, म्हणजे स्टेरिक इन्फ्लुएन्स नाही, म्हणून अटॅक करायला अडचण येत नाही. म्हणजे बल्किल ग्रुप असतात ते इझिली अकोमोडेट इन प्लॅनर कार्बोकॅटायन. जे बल्किल ग्रुप असतात ते इझिली तिथं काय करतात, अकोमोडेट होऊन जातात. ॲज अ रिझल्ट SN1 मेकॅनिझम इज मोस्ट फेवर. म्हणजे मोस्ट फेवर जी रिॲक्शन असते ती टर्चरी हॅलाइडची SN1 साठी असते, आणि लिस्ट असते ती प्रायमरी हॅलाइडची असते. बघा इथं आपल्याला दिलेलं आहे A आणि B हे बघा हे SN2 साठी पहिलं जे दिलेलं आहे ते तुम्हाला SN2 साठी दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते SN1 साठी आहे. याच्यात जर बघितलं आपण, हा फेवर, हा फेवर, हा फेवर, याच्यात जर बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने बघा. ओके. सेकंडली द कार्बोकॅटायन इंटरमिजिएट स्टॅबिलाइज बाय पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑफ अल्किल सबस्टिट्यूएंट. आता जे अल्किल असतात ना, अल्किल म्हणजे असे मिथाईल असतील, इथाईल असतील, हे काय करतात, हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात कार्बन, कारण यांच्याकडे इलेक्ट्रॉन असतात, जास्तीचे इलेक्ट्रॉन असतात. हे C+ कडे म्हणजे कार्बोकॅटायनकडे इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात. म्हणून आपण त्याला कुठला इफेक्ट म्हणतो, पॉझिटिव्ह आय इफेक्ट. काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह आय इफेक्ट त्याला असं म्हटलं जातं. किंवा ते हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टने सुद्धा काय होतं, स्टॅबिलाइज होतं. आता हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट म्हणजे काय असतो बघा बाळांनो, हा प्लस चार्ज आहे कार्बोकॅटायनवर, समजा इकडं CH3 आहे, सॉरी हा प्लस चार्ज आहे, इकडं CH3 आहे. हे असे इलेक्ट्रॉन इकडे हायड्रोजन असे शिफ्ट होतात, त्याला आपण हायपर कॉन्ज्युगेशन. जेवढे जास्त अल्किल ग्रुप तेवढा हायपर कॉन्ज्युगेशनचा इफेक्ट हा जास्त असतो. ॲज रिझल्ट SN1 मेकॅनिझम इज मोस्ट फेवर्ड इन टर्चरी हॅलाइड. म्हणून SN1 मध्ये काय असतं, टर्चरीज घेतो आपण. टर्चरी हॅलाइड जो असतो तो मोस्ट फेवरेबल असतो, कारण त्याचा हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट हा जास्त असतो. कारण 3 अल्किल ग्रुप असतात, म्हणजे 9 हायड्रोजन आहेत, ते शिफ्ट होऊ शकतात. ठीक आहे. आणि लिस्ट फेवर इन प्रायमरी, आणि प्रायमरी हॅलाइडला लिस्ट फेवर असतात. दिस कॅन रिप्रेझेंटेड डायग्रामेटली एज शोन फिगर. बघा SN1चा रेट ऑफ रिॲक्शन प्रायमरी सेकंडरी टर्चरी वाढत जातो. SN2चा प्रायमरीला जास्त असतो रेट, सेकंडरीला कमी, टर्चरीला कमी. ठीक आहे. अशा पद्धतीने हा टॉपिक आपण आता बघितलेला आहे.